मुंबईत महायुतीचा जनाक्रोश मोर्चा। महिला विधेयक पडल्यानंतर महायुती आक्रमक, विरोधकांचा निषेध करण्याकरता महायुतीचा मोर्चा। झोपेचं सोंग घेतलेल्या लांडग्यांना महिला आरक्षण नकोय, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। मी सर्वस्व गमावलंय, मात्र बारामतीकरांसाठी झटणार। बारामतीकरांनी साथ द्यावी, सुनेत्रा पवारांचं आवाहन। अजित पवारांच्या अपघाताबाबत माझ्याही मनात शंका, अपघाताची निष्पक्ष चौकशी करण्याची मोदी शहांकडे मागणी केली आहे। विमान अपघाताबाबत सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाचं वक्तव्य। अपघातामागचं सत्य बाहेर येईपर्यंत शांत बसणार नाही। महिला आरक्षण विधेयक आम्ही पास होऊ दिलं नाही अशी ओरड। मी म्हणतोय आतापासूनच महिला आरक्षण लागू करा। भाजपच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। अजितदादांच्या स्टाईलमध्ये जय पवारांचं बारामतीकरांना आय लव्ह यू। अजितदादांनी सांगितलं होतं जय रढायचं नाही लढायचं। अजित पवारांच्या आठवणीनं जय पवार भाऊ। महाविकास आघाडी सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी। सुनेत्रा वहिनींना महाआघाडीकडून शब्द देते। सांगता सभेत सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। अजित पवारांच्या अपघाताबाबत सरकार गंभीर नाही। व्ही.के. सिंग पोहोचलेला माणूस। रोहित पवारांचा पुन्हा हल्लाबोल। अपघाताचा तपास सीबीआयकडे अद्याप दिलेला नसल्यानंतरही संताप। शरद पवार बारामती पोटनिवडणुकीतील मतदानाला मुकणार। शरद पवारांना मुंबई बाहेर न जाण्याचा डॉक्टरांचा सल्ला। एआयडीएमके भाजपसोबत जाऊ कशी शकते, ते दहशतवादी आहेत। मल्लिकार्जुन खरगेंकडून मोदींचा दहशतवादी असा उल्लेख। चेन्नईतील प्रचार सभेत खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य। अमरावती परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी अयानचा मुक्काम तुरुंगातच। अयानसह 4 आरोपींना 27 एप्रिल तारखेपर्यंत पोलीस कोठडी। केरळमधल्या फटाका कारखान्यात स्फोट। स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी। वाड्याच्या कोणसईत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट। 2 कामगारांचा मृत्यू, 4 कामगार गंभीर जखमी। जखमींवर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू। पहलगामच्या हापतनार गावात सय्यद आदिल हुसेन शहाच्या कुटुंबाला मिळालं नवं घर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं घराची निर्मिती। गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत झाला सोहळा। नवी मुंबई मनपाच्या महासभेतही शिवसेना भाजपात कलगीतुरा। मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांचा अभिनंदन प्रस्ताव मंजूर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अभिनंदन प्रस्ताव फेटाळला। लोणेरे येथील तरुणीचं हत्याकांड प्रकरण। हत्या, बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद। मयत तरुणी आणि आरोपीची ओळख पटली। धर्म बदलल्यानंतरच लग्न करणार, तरुणीवर दबाव टाकत अत्याचार केल्याचा आरोप। सलमान अजीज पठाणवर अंबेजोगाईत गुन्ह्याची नोंद। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर। आरोपी एका पीडितेला झिरो फिगर नावानं हाक मारायचे। झिरो फिगर म्हणत तरुणीची साडी खेचायचे। अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं कांदा पीक जमीनदोस्त। भरपाई द्या अन्यथा इच्छामरण द्या,
येवल्यातील कांदा उत्पादकांचा आक्रोश. सिग्नलमध्ये बिघाड झाल्यानं 2 लोकल समोरासमोर, 4 ऐवजी 5 नंबर प्लॅटफॉर्मवर आली बदलापूर लोकल. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.